नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वडापाव दुकान मालकास लोखंडी रॉडनं बेदम मारहाण। आम्ही गुन्हेगारी क्षेत्रातील आहोत असं म्हणत धमकी देत वडापाव विक्रेत्यास बेदम मारहाण। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील एका वडापावच्या दुकानात मारहाण सुरू असताना ती थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉटेल मालकावरच आरोपींनी हल्ला केल्याची घटना 25 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली। या प्रकरणी तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। रवींद्र गोरख पाटोळे वय 35 राहणार राहुरी खुर्द यांच्या शहरातील बाजार समिती समोर जय मल्हार टी सेंटर नावाचे चहा आणि वडापावचं दुकान आहे। 25 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजता ते दुकानात काम करत असताना आरोपी बापूसाहेब गोपाळे हा मद्यप्राशन करून दुकानात आला। त्याने तेथील ग्राहक रंगा सरोदे यांना विनाकारण शिवीगाळ करत मारहाण सुरू केली। यानंतर बापूसाहेब गोपाळे यानं फोन करून त्याचा मुलगा अभि गोपाळे व अक्षय गोपाळे यांना बोलावून घेतलं। तिघांनी मिळून रवींद्र पाटोळे यांचा पुतण्या समर्थ विकास पाटोळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या रवींद्र पाटोळे यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच दुकानातील पाण्याचा जार ओतून नुकसान करण्यात आलं। या झटापटीत रवींद्र पाटोळे यांच्या गळ्यातील सुमारे 1.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पेंडंट गहाण झाले। आरोपींनी तुम्ही येथे व्यवसाय कसा करता ते पाहून घेतो, आम्ही गुन्हेगारी क्षेत्रातील आहोत, तुम्हाला कट्ट्यानं उडवून देऊ अशी धमकी दिली। या प्रकरणी रवींद्र गोरख पाटोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय बापूसाहेब गोपाळे, अभि बापूसाहेब गोपाळे व बापूसाहेब गोपाळे सर्व राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 423/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 352, 351(3), 324(4) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय डेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।